नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटची PM इंटर्नशिप या योजनेसाठी कशा पद्धतीने आपण रजिस्ट्रेशन करू शकतात, लॉग इन करू शकतात याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकता। सो गुगलला आल्यानंतर आपण PM इंटर्नशिप हे सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट आपल्याला इथे शो होते, pminternship.mca.gov.in या वेबसाईटला गेल्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने डॅशबोर्ड हा PM इंटर्नशिपचा इथे ओपन होणार आहे। आपण पाहू शकतात फीचर्ड इंटर्नशिप कुठल्या आहेत तर त्या इथे आपण बघू शकतो। चेक एलिजिबिलिटी, आपण जर लॉग इन असाल तर एलिजिबिलिटी आपण चेक करू शकतो। कुठल्या स्टेटसाठी आपल्याला बघायचं आहे ते सुद्धा आपण इथनं पाहू शकतो। त्याचबरोबर कुठल्या डिस्ट्रिक्टसाठी तुम्हाला बघायचं आहे ते सुद्धा तुम्ही इथे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकतो। जसं आपण इथे महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्ट फॉर एक्झाम्पल आपण नागपूर घेतलं तर नागपूरमध्ये कुठल्या इंटर्नशिप आहेत त्या आपण इथे पाहू शकतो। महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची आहे। सो अशा पद्धतीने ओव्हरव्ह्यू या वेबसाईटवर आपण बाहेरून चेक करू शकतो। त्यानंतर आपल्याला या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं आहे तर इथे लॉग इन अँड रजिस्टर्ड हे ऑप्शन आपल्याला इथे दिसतं आहे। आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं असेल तर यूजर ID आणि पासवर्ड टाकून आपण इथे रजिस्ट्रेशन आपली प्रोफाईल लॉग इन करू शकतात। आपण नव्याने येत असाल तर न्यू यूजर रजिस्टर्ड नाव या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आय कन्फर्म दॅट द प्रोव्हाइडेड मोबाईल नंबर इज युनिक कंडिशन मान्य करून कन्सेंट आपल्या इथे द्यायचा आहे आणि सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। आपला मोबाईल नंबर ऑलरेडी रजिस्टर्ड असा मेसेज येतो आहे। जर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरनं तुम्ही करत असाल किंवा तुमच्या मोबाईलने कोणीही रजिस्टर केलं असेल तर तो ऑलरेडी रजिस्टर्ड इथे लिहून येतं। ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर आपण लॉग इनमध्ये जायचं आहे। यूजर लॉग इनमध्ये मोबाईल नंबर आणि जो पासवर्ड तुम्ही सिलेक्ट केला असेल तो पासवर्ड इथे टाकायचा आहे। लॉग इन या बटनला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर कॅप्चा आपल्याला इथे विचारला जाणार आहे। कॅप्चा आपण इथे पुट करायचा आहे। त्यानंतर लॉग इन या बटनला आपण क्लिक करायचं आहे। OTP आपल्याला इथे सेंड केला जाईल। जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे आपला त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP आपल्याला पाठवला जाईल। रिसेंड OTP आपण करू शकतात जर OTP आपल्याला प्राप्त होत नसेल तर। सो लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीने आपली प्रोफाईल इथे आपण पाहू शकतो। डॅशबोर्ड आहे। डॅशबोर्डमध्ये आपण इथे बघू शकतात की किती ॲप्लिकेशन्सला आपण अप्लाय केलेलं आहे, कुठले फिल्टर्स आपण लावलेले आहेत आणि ते संपूर्ण इथे आपण बघू शकतात। सो अशा पद्धतीने लॉग इनची प्रोसेस आपण करू शकतात। आता इंटर्नशिपला अप्लाय कसं करावं यासाठीची माहिती आपल्याला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण इंटर्नशिप असं लिहा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ आपल्यासाठी मी बनवेल। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।